Shine.
चाहे आग की भट्टियों में हो, डाला हो चाहे शेरों ने घेरा, जब यहोवा है मेरी तरफ, क्या बिगाड़ेगा इंसान मेरा। जब यहोवा क्या बिगाड़ेगा इंसान मेरा। यहोवा तुझ्या पवित्र नावाला आम्ही उत्साहतो देवा. तू तारणारा परमेश्वर आहेस, तू उद्धार करता आमचा जिवंत देव आहेस, आनंद काळचं जीवन देणारा परमेश्वर
स्वीकार. आमेन. आमेन. परमेश्वर पिता, तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे प्रभुदेवा. आणि प्रभूजी, तू आम्हाला या ठिकाणी प्रभुदेवा तुझ्या उपस्थितीमध्ये ठेवलेला आहेस. तुझा आभार मानतो. आम्ही विश्वास बाळगतो की पित्या प्रत्येकाशी तू बोलणार आहेस. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या गोष्टी तू जाणतोस पित्या. आणि निश्चितच प्रभुदेवा तू दुःख दूर करणारा देव, तू प्रभुदेवा समाधान देणारा देव, प्रभुदेवा सुख आणि आनंदाचा मार्ग उपलब्ध करणारा देव. आणि निश्चित तुझ्या सामर्थ्यावर आमचा दृढ विश्वास आहे प्रभुदेवा. आम्ही विश्वास बाळगतो की पित्या आम्ही रिकामं जाणार नाही पित्या. आम्ही विश्वास बाळगतो की प्रभुदेवा तुझा आनंद आम्ही घेऊन जाणार आहोत. आम्ही विश्वास बाळगतो की ज्या प्रार्थना घरातून निघताना आम्ही केल्या होत्या येशूच्या नावात त्या पूर्ण करणार आहेस. हो प्रभुदेवा, ज्या उद्देशाने आम्ही आलो आहोत प्रभुदेवा तो उद्देश येशूच्या नावात पूर्ण केला जाणार आहे. आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो, तुझं गौरव करतो प्रभुदेवा. इथं आलेला कोणताही व्यक्ती प्रभुदेवा आज प्रभू रिकामा असणार नाही. त्याच्या बाजूला तू उभा आहेस, त्याच्या बाजूला सर्व सामर्थ्याने प्रभूजी तू त्याला मदत करत आहेस प्रभू. असा विश्वास आम्ही बाळगतो. तुझा पवित्र आत्मा त्याच्या मनाशी अंतःकरणाशी बोलत आहे प्रभू. असा विश्वास आम्ही ठेवतो प्रभूजी. प्रत्येकाचा ताबा या तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. आमची प्रार्थना ऐकतच प्रभूजी धन्यवाद देतो. आम्ही पूर्णपणे तुझ्या हातात समर्पित करतो. तुझा आत्मा आमच्याशी बोलावा अशा मी इच्छा बाळगतो. सर्व गौरव तुला देतो येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. आमेन. या बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन आपण वाचू. उत्पत्ती 22, 13, 14. तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. आणि अब्रामाने त्या ठिकाणचे नाव याहवे यिरे, परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावर परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आज ठरले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागील 2 आठवड्यामध्ये आपण एक आठवड्यामध्ये यहोवा एलोहिम विषयी पाहिलं होतं, जो निर्माण करता परमेश्वर. यहोवा एलोहिम मीन्स म्हणजे काय? मोठ्याने सांगा. निर्माण करता परमेश्वर. तुमचा आवाज नाही येत. निर्माण करता परमेश्वर. हालेलुया. निर्मितीच्या मागे लागणारे निर्माण करत्याला स्मरत नाही किंवा त्याची आठवण ठेवत नाही. पण निर्माण करत्याची आठवण कोण ठेवतं? जे निर्माण करत्याच्या मागे आहे, जे निर्माण करत्याला ओळखू इच्छितं ते ठेवतं. म्हणून यहोवा एलोहिम विषयी आपण पाहिलं. दुसरा आपण यहोवा एल शदाय विषयी पाहिलं. यहोवा एल शदाय. एल शदाय मीन्स सर्व सामर्थी देव. सर्व सामर्थी म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला ऑलमायटी गॉड म्हणतात. सर्व सामर्थी देव जो सुप्रीम गॉड आहे, म्हणजे तो एकच देव आहे की ज्याच्या व्यतिरिक्त कोणीही देव नाही. तो सर्व काही करू शकतो. त्याला ह्या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही असा परमेश्वर. आपला परमेश्वर एक तर निर्माण करता देव आहे. आपला परमेश्वर तो सर्व सामर्थी देव आहे. तो जगातली सर्वच गोष्टी करू शकतो. त्याच्यावर विश्वास ठेवणारा सर्व गोष्टी करू शकतो. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट आहे या ठिकाणी आपण पाहतो यहोवा यिरे. यहोवा यिरे म्हणजे परमेश्वर पाहून देईल किंवा परमेश्वर पुरवणारा आहे आणि तो पुरवठादार आहे. हालेलुया. काय त्याचा अर्थ आहे? तो प्रोव्हायडर आहे. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? प्रोव्हायडर म्हटलेलं आहे किंवा तो पुरवठा करणारा परमेश्वर आहे. बाजूला सांगा, तो पुरवठा करणारा देव आहे. तो प्रोव्हायडर आहे. बायबल मध्ये एकदाच तो शब्द आहे. त्याला सिम्बॉलिक वर्ड म्हणतात किंवा सिम्बॉलिक परमेश्वराचं नाव म्हटलं जातं. जे माउंट मोरिया म्हणजे जो मोरियाचा डोंगर आहे त्या डोंगरावर घेतलं गेलेलं नाव त्याला सिम्बॉलिकल म्हटलेलं आहे. सिम्बॉलिकल शब्द आहे तो बायबलमध्ये आलेला की यहोवा यिरे, जो अब्रामाने सर्वप्रथम उच्चारला आणि अब्रामाने त्याला परमेश्वर पुरवठा करणारा परमेश्वर आहे म्हणून त्यानं ओळखलं आणि ते नाव त्यानं दिलं की ज्या त्या अब्रामाच्या जीवनातली सर्वात मोठी साक्ष त्या ठिकाणी घडलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तो आपला स्वतःचा प्रिय मुलगा त्या ठिकाणी घेऊन गेला होता. कशासाठी घेऊन गेला होता? ही घटना माहिती आहे तुम्हाला? घटना माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? एका रात्री अब्रामाशी परमेश्वर बोलला आणि अब्रामाला परमेश्वराने काय सांगितलं की तू तुझा प्रिय पुत्र जो इसहाक जो तुला म्हातारपणी जन्मला. या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी काय लिहिलंय त्या ठिकाणी?
पहिल्या वचनामध्ये या गोष्टी घडल्यावर असं झाले की देवाने अब्रामास कसोटीस लावले आणि त्याने अब्रामाशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अब्रामाच्या जीवनातली सर्वात कठीण परीक्षा, सर्वात मोठी आज्ञा, की जी आज्ञा त्याच्या जीवनाला वेगळी कलाटणी देणार होतं, त्याच्या जीवनामध्ये त्याला विश्वासाचा बाप बनवणार होतं किंवा त्याचं उदाहरण हजारो वर्ष दिलं जाणार होतं. अशा प्रकारची आज्ञा या ठिकाणी परमेश्वराने त्याला दिली होती आणि तीच आज्ञा या ठिकाणी अब्राम आता पालन करत आहे. आणि अब्रामाला परमेश्वराने सांगितले की आपला मुलगा घे, जो 13 वर्षाचा होता. अब्रामाचा मुलगा त्यावेळेस किती वर्षाचा होता? 13 वर्षाचा होता. आणि हा मुलगा घेऊन त्याला कुठं जायचं होतं? मोरिया डोंगरावरती जायचं होतं, की त्या डोंगरावरती जाऊन परमेश्वरासाठी त्याला अर्पण करायचं होतं. त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला एडका देणार आहे, मी पुरवठा करणार आहे, मी देणार आहे, किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर चमत्कार घडेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या नव्हत्या. प्रेज द लॉर्ड. सांगितल्या होत्या? त्याचं काही स्पष्टीकरण त्याला दिलं गेलेलं नव्हतं. एकच त्याला सांगितलं होतं की तू आपला मुलगा घे आणि काय कर, मी सांगतो त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी त्याचं अर्पण कर. एडका अर्पण करायचं नाही, मुलगाच अर्पण करायचं हे सांगितलं होतं. एडका अर्पण करायच्या विषयी देव काहीही बोललेला नव्हता. पण देवाला ठाऊक होतं की मी पुरवठा करणार आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती आहे की त्यालाही ठाऊक होतं की देव पुरवठा करणार आहे. कारण अब्राम देवानं एडका देण्यापूर्वीच आपल्या मुलाला काय म्हणाला होता? 8व्या वचनामध्ये लिहिले की त्यास अब्राम म्हणाला, बाळा देव स्वतः होमार्पणासाठी ठोकरून पाहून दे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला माहिती असायला हवं की देव पुरवठा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुम्हाला माहिती असते की देव पुरवठा करणार आहे, त्याच वेळेस तुमचा अधिक विश्वास तुम्ही ठेवू शकता. आज्ञा पाळण्यासाठी ही गोष्ट खूप आवश्यक आहे. बरं, आज्ञा पाळण्यासाठी ही गोष्ट खूप आवश्यक आहे. बाजूला सांगा, आज्ञा पाळण्यासाठी ही खूप आवश्यक गोष्ट आहे. काय आवश्यक आहे? विश्वास ठेवला पाहिजे प्रोव्हायडर की तो प्रोव्हायडर आहे. तो प्रोव्हायडर आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आज्ञाच नाही पाळू शकत. जर अब्रामाला हे माहिती नसतं की तो प्रोव्हायडर आहे, तो पाहून देईल, तो एडका देईल, मी मुलाला अर्पण, प्रत्यक्षात मी मुलाला अर्पण करणार नाही, देव माझी इतकी मोठी परीक्षा पाळणार नाही, किंवा देव मला इसहाकाला अर्पण करायला लावणार नाही. कारण परमेश्वराने अगोदरच त्याला अभिवचन काय दिलं होतं माहितीये? काय अभिवचन दिलं होतं? की इश्माईलाच्या संततीला तुझी संतती म्हणणार नाही. कुणाच्या संततीला तुझी संतती म्हटली जाईल? इसहाकाच्या संततीला तुझी संतती म्हटली जाईल. जर इसहाकाच्या संततीला संतती म्हटली जाईल तर इसहाकाला मारण्याचा प्रश्नच येत नाही. इसहाकाला मारण्याचा प्रश्न येतो? इसहाकाला मारण्याचा प्रश्न येत नाही. इसहाकाला अर्पण करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जर समजा इसहाकाला मारलं तरी सुद्धा देव मरणातून जिवंत करू शकतो, ही सुद्धा गोष्ट त्याला माहिती होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आज्ञा पाळण्यासाठी ही गोष्ट माहिती असणं खूप आवश्यक गोष्ट आहे. ज्या वेळेस हे माहिती नसतं ना, त्यावेळेस आज्ञा पाळल्या जात नाहीत, लोक आज्ञा पाळत नाहीत. याचं कारण काय माहिती आहे? की देव प्रोव्हायडर आहे, देव देऊ शकतो, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही, त्यांना ही गोष्ट माहिती नाही, किंवा त्यांनी त्याला प्रोव्हायडर म्हणून ओळखलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला त्याची ओळख पाहिजे. मी हे तुम्हाला नावं का शिकवत आहे माहिती आहे? कशासाठी शिकवतो? पहिल्याच आठवड्यात मी सांगितलं कशासाठी मी यहोवा विटनेसवाला आहे म्हणून शिकवत आहे तुम्हाला. नाही, मी यहोवा विटनेसवाला नाही. लोकांना कल्ट डोक्यात येईल म्हणून पहिल्याच आठवड्यामध्ये ही गोष्ट मी क्लिअर केली होती. जर यहोवा एलोहिम विषयी तुम्ही संदेश ऐकला तर यहोवा विटनेस मी नाहीये, किंवा कशा प्रकारे आपण 3 पिता पुत्र पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, ही गोष्ट त्याच दिवशी मी स्पष्ट केली होती. ती तुम्हाला त्या ठिकाणी त्या संदेशामध्ये ऐकायला मिळेल. मी तुम्हाला देवाची ओळख व्हावी असा देवाचा उद्देश आहे. ही गोष्ट तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी मी हे तुम्हाला शिकवत आहे. हालेलुया. कारण देवाची ज्याला ओळख नाही तो देवावर विश्वास ठेवू शकत नाही. ज्याला तुम्ही ओळखता त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. ज्याला तुम्ही ओळखत नाही त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण बनतं आपल्याला. अनोळखी माणसाला पैसे उसने देत नाही. का देत नाही? त्याचं कारण काय असतं माहितीये? कारण आपण त्याला ओळखत नाही, आपण त्याला जाणत नाही. अनोळखी रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही माणसाला आपण खिशातून काढून नोट देत नाही. का देत नाही? कारण आपल्याला माहित असतं मी याला ओळखत नाही, याच्याकडून परत मिळण्याची अपेक्षा नाहीये, त्याच्यामुळं मी त्याला देऊ शकत नाही. अनोळखी माणसावर आपण विश्वास ठेवत नाही. अनोळखी माणसाला घरात बसवून आपण त्याला म्हणत नाही मी 2 तासांनी येतो आणि तू घरात बस म्हणून. का? कारण अनोळखी माणसावर आपला विश्वास
नाही. आपण ओळखीच्या माणसावर विश्वास ठेवू. ओळखीच्या माणसाला सांगू मी 2 तासांनी येईन आणि घर उघडच आहे, तू घरात बसू शकतो. आपल्याला माहिती आहे तो टीव्हीला हात लावणार नाही, आपल्याला माहिती आहे तो कपाट उघडणार नाही, आपल्याला माहिती आहे तो घरातलं काही चोरी करणार नाही, आपल्याला माहिती आहे की तो घरातल्या वस्तू घेऊन कुठे जाणार नाही, काही नुकसान करणार नाही, कारण आपला त्याच्यावर विश्वास आहे. आपण त्याला ओळखतो आणि ओळखतो की तो चांगला आहे हे माहिती आहे, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. देवाला जर तुम्ही ओळखलंच नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. देवाला जर ओळखलंच नाही तर त्याला देणं कठीण जाईल. देवाला जर तुम्ही ओळखलंच नाही तर निश्चित अर्थाने त्या प्रोव्हायडर म्हणून त्याच्या आज्ञा पाळणं तुम्हाला कठीण जाईल. आणि म्हणून तुम्हाला ओळखणं आवश्यक आहे की तो प्रोव्हायडर आहे. अब्राहम ओळखत होता आणि म्हणून तो आपल्या मुलाला पुन्हा एकदा स्पष्टीकरण देतो की देव पाहून दे, देव पाहून देईल. आणि म्हणून तो त्या चाकराला खाली थांबवतो आणि आपल्या मुलाला घेऊन जातो. चाकराला घेऊन गेला असतो तो वरती, मुलाला घेऊन गेला नसता. जर तो ओळखत नसता तर चाकराला घेऊन गेला असता, मुलाला ठेवला असता. मुलाला म्हटलं देवाला काय समजते, कारण बरीच लोक असं समजतात देवाला. माहिती आहे तुम्हाला, देवाला बरीच लोक आज असंच समजतात की देवाला कुठं काय कळतं. सीसीटीव्ही कॅमेराला घाबरतात लोक, पण देवाला घाबरत नाही. का? कारण माणूस पाहण्याची त्याला भीती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, देवाचे कॅमेरे 24 तास आपल्याला पाहतात. बंद रूम मध्ये सुद्धा, प्रेज द लॉर्ड, बंद रूम मध्ये सुद्धा आपण देवापासून लपलेलो नाही, कुठेही लपलेलो नाही. तो तर 139 आपल्याला स्पष्टीकरण देतं की समुद्राच्या पलीकडे जाऊन जर मी डेरा दिला तरी सुद्धा त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला पाहतायस. आणि म्हणून मी तुझ्या उपस्थितीपासून कुठेही लपून जाऊ शकत नाही. तरी सुद्धा लोक जशा प्रकारे अब्राहमाने केलं तशा प्रकारे करू शकत नाहीत, कारण त्यांना हे ठाऊक नाही की देव सगळं काही पाहतो, देव सगळं काही त्यांना त्या गोष्टीविषयी जाणीव नाही. आणि म्हणून नोकराच्या म्हणजे मुलाच्या ऐवजी नोकराला अर्पण करण्याची बुद्धी लोकांची आजकाल जास्त आहे. पण अब्राहम तसा नव्हता. होता अब्राहम कसा होता, अब्राहमाला ठाऊक होतं की नोकर कोण आहे मुलगा कोण आहे हे देवाला माहिती आहे. आणि म्हणून त्याला नोकराला थांबवून मुलगाला घेऊन गेलो आणि मुलाला घेऊन त्या ठिकाणी मुलात कारण त्याला ठाऊक आहे जरी हा माझा वारीस असला, जरी ह्याला सगळी संपत्ती मिळणार असली तरी देव मात्र पाहून देईल. आणि मुलांनी प्रश्न विचारला, त्यावेळेस मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर पहिलं त्याचं उत्तर हे होतं की देव पाहून देईल. यावे इरे हे नाव त्यांना अगोदरच ठेवलं होतं. हालेलुया. यहोवा इरे हे नाव त्यांना अगोदरच ठेवलं होतं. त्या ठिकाणी देवाने चमत्कार केल्यानंतर तो बोलला, पण त्याच्या अगोदरच मुलांना त्याने सांगितलं होतं की माझा देव पुरवठा करणारा देव आहे. हालेलुया. बाजूला सांगा तुझा देव पुरवठा करणारा देव आहे. पुरवठा करणारा म्हणून त्याला तू ओळखलं पाहिजेस. लक्षात घ्या, पुरवठा करणारा परमेश्वर कोणत्या गोष्टीमध्ये. अब्राहम तर करोडपती व्यक्ती होता, माहिती तुम्हाला. त्याला पैशाची काही गरज नव्हती, त्याला संपत्तीची काय आवश्यकता नव्हती, त्याला अशा कोणत्याही ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या दैनंदिन गरजांची त्याला काही आवश्यकता नव्हती. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी पुरवठा करणारा म्हणून देव त्याला दाखवणार होता. आणि म्हणून देवाने त्याला घेऊन गेला, मुलाला घेऊन गेला आणि त्याला सांगितलं की तू आपल्या मुलाला अर्पण कर. आणि ती गोष्ट त्याला ही जाणीव करून दिली की मी केवळ पैसा आणि संपत्ती देणारा परमेश्वर नाही, तर मी सर्व गोष्टीमध्ये पुरवठा करणारा परमेश्वर. हालेलुया. जर देव येडक्याचा पुरवठा करू शकतो, जो देव आपल्या मुलाच्या बदली त्या ठिकाणी येडका उत्पन्न करू शकतो. कारण पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं होतं देव शून्यातून निर्माण करणार. देव कशातून निर्माण करणार आहे. तिथं कुठं येडका आला, कसा आला, काय आले, बरेच प्रश्न डोक्यात उठतील आपल्या. पण तुम्हाला माहिती आहे देव शून्यातून निर्माण करणारा आहे. हालेलुया. मग देवाने शून्यातून निर्माण केलं असेल आपल्याला ठाऊक नाही, कारण निर्माण करता तो आहे. हालेलुया. जगातील प्रत्येक गोष्ट त्याने निर्माण केली आणि निश्चित अर्थाने तो त्या ठिकाणी येडका पण घेऊन येऊ शकतो. आणि परमेश्वराने तो त्या ठिकाणी आणला. जर परमेश्वर त्या ठिकाणी येडका आणू शकतो तर तुमच्या जीवनातल्या दैनंदिन गोष्टींच्या बाबतीत तो किती पुरवठा करेल. हालेलुया. दैनंदिन कोणत्याही दैनंदिन गोष्टी असतील, मग तुमचा पैसा असेल, नोकरी असेल, कामधंदा असेल आणि बिझनेस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या ज्या गरजा आहेत, दैनंदिन गरजा आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्या दैनंदिन गरजांच्या बाबतीत तो मोठा पुरवठा करणारा देव आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला त्याच्यावर काय ठेवलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली की जर तुम्ही त्याला ओळखत नसाल, जर पुरवठा करणारा ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आज्ञा पाळू शकत नाही. आज्ञा पाळण्यासाठी आवश्यक काय आहे, आज्ञा पाळण्यासाठी आवश्यक आहे की तुम्हाला त्याची ओळख पाहिजे. ओळख असेल तर तुम्ही त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकताय. आणि अब्राहमाने तो ठेवलेला आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय 6 आणि 7 वचन वाचूया. पहिले पेत्र पहिला अध्याय आणि 6 आणि 7 वचन. त्याविषयी तुम्ही उल्हास करीता तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले.
यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरले ते येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव, मान यास कारणीभूत व्हावे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परीक्षेविषयी त्या ठिकाणी आपल्याला लिहिले, जसे अब्राहामाची परीक्षा पाहिली गेली तशा प्रकारे तुमची आणि माझी सुद्धा काय पाहिली जाईल? परीक्षा पाहिली जाईल. बाजूला सांगा, परीक्षा पाहिली जाईल. कशासाठी देव परीक्षा पाहिली? देव परीक्षा कशासाठी पाहतो? देव परीक्षा यासाठी पाहतो की तुम्ही त्याला ओळखता की नाही हे पाहण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तुम्ही त्याच्यावर त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानामध्ये वाढलेला आहात की नाही. कारण आपण ओळखी संबंधीच्या ज्ञानात वाढणं हेच तर आपलं मुख्य काम आहे विश्वासणाऱ्यांचं. हालेलुया. आपण त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानात नाही वाढलं तर निश्चित अर्थाने, कारण अब्राहामाला परमेश्वराने स्वतःची ओळख करून दिली. ज्यावेळेस आपण वाचलो 17वा अध्याय पहिल्या वचनामध्ये, उत्पत्तीचा पुस्तक 17वा अध्याय पहिल्या वचनात, त्या ठिकाणी काय लिहिलंय की मी सर्वसामर्थ्य परमेश्वर आहे हे ध्यानात ठेवून तू चाल. म्हणजेच काय, माझ्या ओळखी संबंधीच्या ज्ञानामध्ये तुला आता इथून पुढे काय करायचं आहे? वाढायचं आहे. आणि म्हणून देवानं त्याला याची ओळख करून दिली की मी पुरवठा करणार सुद्धा आहे. हालेलुया. जर तुमची परीक्षा होत असेल, जर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, काहीतरी तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये माझे देव परीक्षा पाहत आहे, तर निश्चित अर्थाने ही गोष्ट तुमच्या मनामध्ये ठासून भरा की परमेश्वर मला त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानात वाढवत आहे. हालेलुया. जर तुमच्यावर परीक्षा आली नाही तर देवाला तुम्हाला देवाची ओळखच होणार नाही. कारण देवाची ओळख होण्यासाठी परीक्षा व्हावी लागते. हालेलुया. देवाची ओळख होण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या परीक्षेतून, वेगवेगळ्या अडचणीतून जावं लागतं. कारण येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रगट होईल त्यावेळेस त्याची ओळख जितकी तुम्हाला दृढ असेल तितकं तुम्ही त्याच्या जवळ असाल आणि तितकंच तुम्ही त्याला ओळखत असल्यामुळं त्याच्याबरोबर उचललं जाणं तुमच्यासाठी सोपं असेल. हालेलुया. जे ओळखत नाही ते त्याच्याबरोबर जाणार नाही. 5 कुमारी ज्या या पृथ्वीवरतीच राहिल्या, म्हणजे 5 कुमारीच्या दाखल्यामध्ये मत्ती शुभवर्तमान 25वा अध्याय त्याच्यामध्ये तो तुम्हाला दाखला वाचायला मिळेल. त्या ठिकाणी 5 कुमाऱ्या शहाण्या होत्या आणि 5 कुमाऱ्या काय होत्या? मूर्ख होत्या. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय की 5 कुमाऱ्यांनी काय घेतलं? भांड्यामध्ये तेल घेतलं. आणि तेल घेऊन काय केलं बरं? आपल्या दिव्यामध्ये सुद्धा तेल होतं आणि भांड्यामध्ये सुद्धा त्यांनी तेल घेतलं. पण 5 कुमाऱ्या ज्या मूर्ख होत्या त्यांनी केवळ दिव्यामध्ये तेल घेतलं, भांड्यामध्ये तेल घेतलेलं नाही. आणि त्या ठिकाणी असं लिहिलं की ज्यावेळेस बातमी आली की वर आलेलं आहे त्यावेळेस यांनी दिवे नीट करू लागले आणि भांड्यामधलं तेल त्यांनी नंतर दिव्यात ओतलं आणि ते वराबरोबर आतमध्ये गेले. पण या मात्र तेल विकत घेण्यासाठी गेल्या होत्या, कारण ते वर कधी येणार आहे, कुठल्या वेळेस येईल आणि वराला नेमका तो आवाज कधी देईल आणि कशा प्रकारे कुणाला तो हात घेईल याची त्यांना ओळख झालेली नव्हती. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तर येशू ख्रिस्त ज्यावेळेस ते दरवाजाजवळ तेल विकत घेऊन परत आले आणि दरवाजा वाजू लागले त्यावेळेस म्हणाले, त्यावेळेस येशू काय म्हणाला माहिती आहे त्यांना? काय म्हणाला? मी तुम्हाला ओळखत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय सांगतो तुम्हाला? ओळख होणं जास्त महत्वाचं आहे. आणि ओळख कधी होती? परीक्षा होती त्यावेळेस. ओळख कधी होते? ज्यावेळेस तुम्ही परीक्षेतून ताबून सुराखून जाता. अब्राहामाला हे माहितीच नसतं जर अब्राहामाची परीक्षा पाहिली गेली नसती तर की देव मोठा पुरवठादार आहे. कारण संपत्ती तर त्याजवळ अगोदरच होती, सगळं काही त्याजवळ अगोदरच होतं. त्याला पुरवठादार असण्याची किंवा पुरवठादाराची ओळख होण्याची जास्त आवश्यकता राहिलेली नव्हती. पण ह्या गोष्टीची ओळख होण्यासाठी त्याला परीक्षेतून नेलं परमेश्वर आहे आणि त्याला हे दाखवून दिलं की मी पुरवठा करणारा, मी केवळ पैसा देणारा परमेश्वर नव्हते, नाही तर मी अशा प्रकारे वेगळ्या अँगलने पुरवठा करणारा पण परमेश्वर आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये त्याची ओळख परमेश्वर तुम्हाला करून देईल. पेत्राचं पहिले पत्र याचा 14 अध्याय 12 ते 14 वचन त्या ठिकाणी सुद्धा परीक्षेविषयी तुम्हाला वाचायला मिळेल. पहिले पेत्र तुमची पारख होण्यासाठी जी अग्नी परीक्षा तुम्हाला आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या आधी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही त्याचं गौरव प्रकट होण्याच्या वेळेस आनंद करू इच्छिता तर परीक्षांच्या मध्ये आनंद करायला इच्छिता. कारण देव आपला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. तुम्हाला असं वाटू नका की माझ्या जीवनामध्ये गरज आहे, माझ्या जीवनामध्ये अडचणी आहेत आणि मी खूप संकटांचा समस्यांचा सामना करत आहे आणि कुठला परमेश्वर मला पुरवठा करणार आहे. पण या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला याची आठवण करून देतोय, जर परीक्षामध्ये आनंद मानाल की जर परीक्षांच्या मध्ये देवाचं गौरव कराल तर पुरवठा करणारा ही गोष्ट तुम्हाला परमेश्वर जाणीव करून देईलच देईल, पण त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट जाणीव करून देईल. ज्यावेळेस त्याचा गौरव प्रकट होईल त्यावेळेस तुम्ही आनंदी असाल.
हालेलुया. नाहीतर आता जर तुम्ही दुःख कराल, वेदना कराल, आता जर तुम्ही देवाबरोबर दुःखी अंतकरणाने राहाल, तर निश्चित अर्थाने गौरव प्रगट करण्याच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित पण नसाल. जर उपस्थित राहावंच वाटत असेल तर तुम्हाला त्याची ओळखी संबंधीच्या ज्ञानात वाढलं पाहिजे. अब्राहाला ओळख झाली आणि उत्पत्तीमध्ये त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की त्याला कशा प्रकारे परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या होत्या. उत्पत्तीचा 21वा अध्याय 12व्या वचनात तुम्ही जर वाचलं त्या ठिकाणी, तेव्हा देव अब्रामास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक. तुझ्या वंशजाचे नाव इसाकाच चालवेल. हालेलुया. तुझ्या वंशजाचे नाव कोण चालवेल? इसाकच चालवेल. इश्माईल चालवणार नाही. मी तुम्हाला मागील आठवड्यामध्ये हे सांगितलं होतं की अब्रामाच्या डोक्यामध्ये 3 वेळा प्लॅन आला, वेगवेगळ्या प्रकारचा. 3 वेळा काय झाला? प्लॅन. पहिला प्लॅन लोटाविषयी आला, दुसरा अबेनेझर विषयी आला, तिसरा कुणाविषयी आला? इश्माईला विषयी आला. पण तिन्ही प्लॅन परमेश्वरानं फोल ठरवले आणि चौथ्या वेळेस परमेश्वर त्याला म्हणाला की तुझ्या पोटी म्हणजे सारेच्या पोटी जो पुत्र होईल तोच तुझ्या वंशजाचं काय चालवेल? नाव चालवेल. पुन्हा एकदा देवाने या ठिकाणी त्याला आठवण करून दिली की सारा जे काय म्हणते ते कर, कारण का इसाकच तुझ्या वंशाचं नाव चालवेल. म्हणजे जर इसाकच नाव चालवणार आहे तर इसाकचं अर्पण केलं जाणारच नाही, इसाक मारला जाणार नाही. हे अब्राहाला चांगल्या प्रकारे कळलं. कारण अब्राहाला परमेश्वराने अगोदरच ही गोष्ट सांगून ठेवलेली होती आणि ही गोष्ट अगोदरच सांगितली असल्यामुळं अब्रामाचा विश्वास अधिक दृढ झाला होता, अधिक मजबूत झाला होता आणि म्हणून तो पूर्वजात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणं त्याला अतिशय कठीण गेलं नाही, तो सोपं गेलं. तो सोप्या पद्धतीने इसाकाला घेऊन जातो, सहजच घेऊन जातो आणि सहजच अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी तो सुरा उचलतो. कारण सुरा उचलला त्यानं केवळ त्या ठिकाणी इसाकाला सोबत नाही नेलं, तर त्या ठिकाणी असं लिहिलंय की इसाकाला सोबत नेलं, त्या ठिकाणी त्याचे हात बांधले, त्याला वेदीवरती झोपवलं आणि सुरा पण हातात घेतला. एवढं सगळं केलं त्याने. आणि म्हणून त्याचं वर्णन नंतर इब्री लोकांच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अब्राम, याकोबाच्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायात तुम्हाला वाचायला मिळेल की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की अब्राम आपल्या कृतीद्वारे विश्वास त्यानं दर्शवला. अब्रामाने कशाद्वारे विश्वास दर्शवला? आपल्या कृतीद्वारे विश्वास दर्शवला. कारण कृतीद्वारे विश्वास दर्शवायचा आहे तर निश्चित अर्थाने अब्रामासारखी कृती करावी लागते आणि अब्रामाने कृती केली. अब्रामाने फक्त बोलण्याने विश्वास ठेवलेला नाही तर त्यानं कृती केली. इसाकाला नेलं, झोपवलं, हात बांधले, त्याच प्रकारे सुरा उचलला आणि मग देव त्याला म्हणाला की अब्रामा थांब, सुरा मारू नको. आणि देवाने त्याला सांगितले की पाठीमागे येड काय, तो इसाकाच्या ऐवजी अर्पण कर आणि तू परीक्षेत पास झालेला आहेस. परीक्षा तुझी पाहत असताना मला कळालेलं आहे की तू माझ्यासोबत विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्हाला देवाची ओळख होती ना त्यावेळेस देवाची आज्ञा पाळणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण जात नाही. संकटांना सहन करणं, परीक्षामधून जात असताना देवावर विश्वास ठेवून म्हणणं की प्रत्येक परीक्षेतून देव मला पलीकडे घेऊन जाईल, ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये कधी होते? ज्यावेळेस तुम्ही त्याला ओळखता त्यावेळेस. तुम्हाला हे माहिती असतं की देव पुरवठा करणारा आहे, देव यहोवा ईरे आहे. हालेलुया. बाजूला सांगा पुन्हा एकदा, देव यहोवा ईरे आहे. तुमच्या मनामध्ये ही गोष्ट पाहिजे. जसं देव यहोवा एलोहिम आहे, देवा यहोवा एलशदाय आहे, तशा प्रकारे देव यहोवा ईरे सुद्धा आहे. ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये अगोदरच पाहिजे. कारण परिणाम आणि विजय या गोष्टीचं वर्णन परमेश्वर अगोदरच करून ठेवतो. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 17 आणि 18 वचन. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेतून जाता त्यावेळेस परिणाम आणि विजयाचं वर्णन परमेश्वराने अगोदरच केलेलं असतं. या ठिकाणी हे लिहिलेलं आहे. योहान 10 अध्याय 17-18. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीतो. प्रेज द लॉर्ड. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली. इसाक कुणाला दर्शवतो माहिती आहे? इसाक कुणाला दर्शवतो? इसाक येशू ख्रिस्ताला दर्शवतो. हालेलुया. इसाक कुणाला दर्शवतो? येशू ख्रिस्ताला दर्शवतो. आणि इसाक येशू ख्रिस्त काय म्हणाला त्या ठिकाणी? मी आपला प्राण कशासाठी देतो? परत घेण्यासाठी देतो. हालेलुया. मी आपला प्राण कशासाठी देतो? परत घेण्यासाठी देतो. कारण मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला परत घेण्याचा अधिकार आहे. त्या ठिकाणी परमेश्वराची जशा प्रकारे अब्रामाची परीक्षा पाहिली जात आहे तशाच प्रकारे त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जशा त्या ठिकाणी असं लिहिलंय की इसाक शांत होता. इसाक कसा होता? शांत होता. इसाकाने केवळ एकदाच प्रश्न विचारला आपल्या बापाला. इसाक काय म्हणाला की सर्व काही आहे, विस्तव आहे, सुरा आहे आणि त्याच्यानंतर लाकडं पण आहे, सगळं आहे, पण कोकरू कुठं आहे?
पण अब्राहमाने सांगितलं देव पाहून देईल. हालेलुया. आणि इसाहाकाने त्याच्यानंतर कोणताही प्रश्न विचारला नाही. इसाक सहज प्रतिकार करू शकला असता, पण इसाहाकाने प्रतिकार केलेला नाही. इसाहाकाने प्रतिकार न करता हात बांधून घेतले. तो झोपला वेदीवरती आणि त्याला ठाऊक होतं की देव माझं अर्पण होऊ देणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताला सुद्धा ठाऊक होतं की देव माझ्यावर प्रीती करतो. येशूला सुद्धा ठाऊक होतं की देव माझ्यावर प्रीती करतो. इसाक जसं शांत बसला तसं येशू शांत बसला. येशूने सहज सहन केलं, सर्व काही सहन केलं. त्याच्या हातात खेळ ठोकले, पायात खेळ ठोकले, कुठल्याही प्रकारे त्याला ठाऊक होतं की देव माझ्यावर प्रीती करतो. त्याला ठाऊक होतं की देव माझं अर्पण कुणासाठी करत आहे, कारण इसाक येशू ख्रिस्ताला दर्शवतो. आणि म्हणूनच ते अर्पण जे आहे ते दोन्ही सिमिलर आहे. आणि म्हणून येशू म्हणाला हजारो वर्षानंतर की मी माझा प्राण परत घेण्यासाठी देतो. हालेलुया. त्या ठिकाणी जसं इसाकाचा प्राण परत दिला गेला, तशा प्रकारे येशूचा सुद्धा प्राण परत दिला गेलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आपला देव ज्यावेळेस एक गोष्ट तुमच्या समोर एखादं युद्ध घेऊन येतो, त्यावेळेस युद्धाचा परिणाम सुद्धा अगोदर सांग. माहिती तुम्हाला येशूला युद्धाचा परिणाम ठाऊक होता का? हो, येशूला युद्धाचा परिणाम ठाऊक होता. येशूला युद्धाचा परिणाम ठाऊक होता की मी विजयी होणार, शैतान विजयी होणार नाही, शास्त्री पुरुष विजयी होणार नाही, या ठिकाणी जे वधस्तंभावर खेळतात ते शिपाई विजयी होणार नाही. तर विजयी कोण होणार आहे? तर विजयी मी होणार आहे. मरणावरती विजयी मी होणार आहे. कारण मरण कशासाठी होतं हे मला ठाऊक आहे. माहिती तुम्हाला, मी ते येशूच्या मरणाशी जोडत आहे यासाठी की आपल्याला परिणाम सांगितले गेलेले. काय सांगितले गेलेले? परिणाम आहे. युद्ध जसं आपल्याला ठाऊक आहे, परीक्षा जशी आपल्याला ठाऊक आहे, तशी परीक्षेचा अंत सुद्धा आपल्याला ठाऊक आहे. हालेलुया. परीक्षेनंतर पुढे काय होणार आहे ही सुद्धा गोष्ट देव आपल्याला सांगत आहे. जसा येशू म्हणाला की मी आपला प्राण परत घेण्यासाठी देतो, तशाच प्रकारे तो या ठिकाणी हे प्रगट करतोय की तिथं विजय सैतानाचा नाही, तर तिथं विजय माझा आहे. हालेलुया. कारण मी माझा प्राण स्वतःहून दिलेला आहे आणि परत घेण्यास सुद्धा अधिकार आहे. तितकं सामर्थ्य माझ्याजवळ देवाला दिलेलं आहे. हालेलुया. आणि येशू मरणातून जीवन झाला की नाही झाला? प्रेज द लॉर्ड. येशू मरणातून जीवन झाला. मी तुम्हाला सांगत आहे काय माहिती आहे, परीक्षा ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की या परीक्षांच्या मध्ये सैतान विजयी नाही, परिस्थिती विजयी नाही, किंवा त्यांचा विजय होणार नाही, लोक विजयी होणार नाही, तर विजय माझा आहे याचा परिणाम परमेश्वराने मला अगोदरच सांगून ठेवलाय. प्रेज द लॉर्ड. मग कोणतीही परीक्षा तुमच्या जवळ येऊ द्या, कोणताही अडचण तुमच्या जवळ येऊ द्या, कोणत्याही प्रकारची परीक्षेतून तुम्ही जा नका. असं तुम्हाला असं वाटेल की आता इथं पुरवठा होणं शक्य नाही, इथं देवाने यातून बाहेर काढणं शक्य नाही, पण तुम्हाला मी अगोदरच परिणाम सांगत आहे, विजयी तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणाला की मी प्राण घेण्यासाठी देतो, परत घेण्यासाठी मी प्राण दिलेला आहे. मी माझा प्राण कायमसाठी देऊन टाकलेला नाही. कुजण्याचा अनुभव येशू ख्रिस्ताला आलेला नाही. हालेलुया. ही गोष्ट विश्वासाला ठाऊक पाहिजे. हालेलुया. कारण आपण सगळेजण ज्यावेळेस या ठिकाणी पुनरुत्थान, कारण आपण प्रत्येक जण ज्यावेळेस मरून जाऊ त्यावेळेस आपण पुनरुत्थान होण्यासाठी, पुनरुत्थित होण्यासाठी मरणार आहोत. हालेलुया. ही गोष्ट अनंत काळाच्या जीवनाशी जोडली गेलेली आहे. आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट आहे ती या गोष्टी जोडली गेली. आणि म्हणूनच आपण पुरवठादार म्हणून ज्यावेळेस त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस परीक्षा होत असताना या गोष्टीला आपण जाणलं पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये की माझा देव असा पुरवठा करणारा देव आहे की ज्यावेळेस पण तो परीक्षेतून नेईल त्यावेळेस विजय माझा हे मला अगोदर सांगितले. प्रेज द लॉर्ड. आणि हे अब्राहमाला ठाऊक होतं. इब्राहिम पत्र 11 अध्याय 17-19 मध्ये, 17 ते 19 मध्ये तीच गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. 11, 17 ते 19. अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. प्रेज द लॉर्ड. त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठाव्यास देव समर्थ आहे हे त्यांनी मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती भविष्यवाणी कुणासाठी पूर्ण झालेली आहे? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाली. हालेलुया. ज्यावेळेस पण तुमच्या जीवनामध्ये असं वाटतं की तुम्हाला संपलं, आता काही होत नाही, आता देव पुरवठा करणार नाही, आता देव काम करणार नाही, आता देव ह्या गोष्टीतून बाहेर काढणार नाही मला, मी संकटातून जात आहे, परीक्षेतून जात आहे, पालकाचं माझ्याकडे लक्ष नाही, ब्रदर लोक मला पाहत नाहीत, मला मंडळीतले कोणी मदत करत नाहीत, किंवा लोक माझ्या मदतीला येत नाहीत, मी समाज सोडून आलो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि मला त्रासातून मी जात आहे, कोण मला पाहत? सर्व सामर्थ्य परमेश्वर जनाकाश पृथ्वी निर्माण केली तो तुमच्या परीक्षांच्या मध्ये तुम्हाला हे सांगत आहे की विजय तुमचा आहे. कोणतीही परीक्षा असू द्या, कोणतीही अडचण असू द्या, तुम्हाला असं वाटू देऊ नका की मला सर्वांनी सोडले. देव तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. देव तुमच्या घरामध्ये उपस्थित आहे, देव तुमच्या परिस्थितीमध्ये उपस्थित आहे. तुम्ही ज्यावेळेस संकटात आहात त्यावेळेस त्या परीक्षांच्या मध्ये देव त्या ठिकाणी उपस्थित आहे. देव तुला म्हणत आहे की
विजय तुझा आहे. मी अगोदरच तुला सांगितलेलं आहे की तू त्यात नाश पावणार नाहीस. हालेलुया. संकट तुला बुडवू शकणार नाही, अडचणी तुला बुडवू शकणार नाही. मी तुला बाहेर काढणार आहे. हालेलुया. मी काय करणार आहे? तुला बाहेर काढणार आहे. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला वाचायला मिळतं की अब्रामाने विश्वास ठेवला आणि अब्रामाचा विश्वास त्या ठिकाणी नीतिमत्व असा गणण्यात आला, कारण त्याला ठाऊक होतं की इसाकाच्या संततीलाच त्याचं संतती म्हणतील किंवा इसाकाद्वारेच त्याची संतती वाढणार आहे. आणि ही गोष्ट ठाऊक होती आणि मरणातून जिवंत त्याला पुन्हा एकदा इसाक मिळालेला आहे. हालेलुया. हालेलुया. कारण मरणासाठी, कारण त्या ठिकाणी स्पष्ट लिहिले की नाक्षणिक अर्थाने परमेश्वराने त्याला तो मरणातून पुन्हा एकदा जिवंत करून दिला. तशा प्रकारे येशूला तो दर्शवतो. येशू मरण पावला आणि क्रुसावर मरण पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त मरणातून काय झाला? पुन्हा जिवंत झाला. ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट, जशा प्रकारे आपण माझ्यासाठी, प्रत्येकासाठी, आपल्या प्रत्येकासाठी देवाची एक वेगळी योजना आहे. आणि तो योजना कशा आखतो? स्तोत्र 46 याचा 1 ते 3 वचन वाचूया आपण. स्तोत्र 46 1 ते 3. 46. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्या उचंबण्याचे पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा, कोणत्याही परिस्थितीत देव यहोवा यिरे आहे. हालेलुया. कोणत्याही परिस्थितीत. आता त्या ठिकाणी तीन जी वचनं लिहिलीत ना, ती 3 वचनं काय सांगतायत त्या ठिकाणी? म्हणून पृथ्वी उलटी पालती झाली. काय झाली? उलटी पालटी. म्हणजे उलट पालट जरी झाली पृथ्वी, संपूर्ण पृथ्वी उलट पालट जरी झाली तरी काय लिहिलं? पर्वत कोसळून सागर तळी बुडाले. म्हणजे डोंगर कोसळला आणि सागराच्या तळाला जरी जाऊन बुडाला, समुद्रामध्ये जरी बुडाला तरी सुद्धा, आणि सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचपळण्याने पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मी तुम्हाला सांगत आहे की परमेश्वर पुरवठा करणारा आपल्याला इतकं सामर्थ्य देऊ इच्छितो की आपल्याला याची जाणीव असायला हवी की आपल्या जीवनामध्ये कितीही मोठी उलथापालथ होऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठ्या अडचणीतून आपण जाऊ, पण सगळ्या अडचणीमध्ये बाहेर काढण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. कारण देवाने तुम्हाला मला याचं या ठिकाणी, कारण तुमच्या आणि माझ्यासाठी देवाच्या योजना आहे. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकासाठी प्रभूची योजना आहे. जसं या ठिकाणी अब्रामाला हे ठाऊक होतं की इसाकासाठी देवाने प्लॅन केलेला आहे. कधी प्लॅन केला होता? इसाकासाठी प्लॅन कधी केला होता परमेश्वराने? उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात प्लॅन केला होता. उत्पत्तीच्या कितव्या अध्यायात प्लॅन केला होता परमेश्वराने? 12व्या अध्यायामध्ये. त्या ठिकाणी काय लिहिले? तुझी संतती वाळूच्या कणा इतकी मी करेन आणि राष्ट्र काय करतील? तुझ्याद्वारे मी राष्ट्र उत्पन्न करेन. तुझ्याद्वारे काय करेन? मी राष्ट्र उत्पन्न करेन. आणि तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचं मी अभिष्ट करेन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचं मी अनिष्ट करेन. परमेश्वराने ही योजना आखली होती. काय योजना आखली होती? की त्याच्या संततीला त्याला काय द्यायचं आहे? आशीर्वाद द्यायचा. आणि जर त्याच्या संततीला आशीर्वाद द्यायचा आहे तर पुढे येणारी संकट देवाची योजना मोडू शकतात का? नाही, देवाची योजना मोडू शकत नाही. आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाची योजना, जशा प्रकारे आपल्याला देवाची ओळख व्हायला हवी तशा प्रकारे देवाची योजना आपल्याला माहिती असायला, तर आपल्याला त्या पुरवठ्यावर आपल्याला जास्त विश्वास ठेवता येतो. हालेलुया. अब्रामाला काय माहिती होतं? अब्रामाला देवाची योजना माहिती होती. अब्रामाला काय माहिती होतं? देवाची योजना माहिती. बाजूला सांगा की तुला देवाची योजना माहित असली पाहिजे. जर देवाची योजना माहित नसेल तर तुम्ही काय कराल? त्याच्यावर तुम्ही सहज अविश्वास दाखवाल. सर, देवाची योजना माहित नसेल, तुम्हाला देवाचा प्लॅनच माहित नसेल तर तुम्ही त्याच्यावर काय दाखवाल? सहज अविश्वास दाखवाल. आणि अब्रामाला परमेश्वराने योजना सांगितली होती, परमेश्वराने त्याला प्लॅन सांगितला होता. आणि हा प्लॅन एकदा नाही सांगितला परमेश्वराने, त्याला वारंवार तो प्लॅन सांगितलाय, वारंवार सांगितलाय. देवाने त्याला 12व्या अध्यायात सांगितला, देवाने त्याला 17व्या अध्यायात सांगितला, लोट ज्यावेळेस विभक्त झाला त्यावेळेस सांगितला, ज्यावेळेस लोटाला ज्यावेळेस अभिनेजरसाठी तो प्लॅन करत होता त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं. सदोम आणि गमोराच्या वेळेस त्याला देवाने प्लॅन सांगितला. त्याच्यानंतर देवदूत त्याजवळ आले भविष्यवाणी करायला, त्यावेळेस देवाने त्याला प्लॅन सांगितला. आणि त्याच्यानंतर अब्रामाने यावेळेस ज्यावेळेस हे वचन बोलायचं होतं 21व्या अध्यायामध्ये, इश्माईलला विभक्त करायचं होतं त्यावेळेस देवाने त्याला प्लॅन सांगितला. इतक्या वेळेस त्याला प्लॅन सांगितला होता आणि त्याच्यामुळे त्याला प्लॅन ठाऊक होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला प्लॅन ठाऊक असतो त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर सहज विश्वास ठेवता. सहज तुम्हाला माहिती असतं, अरे देव तर तिथून येणार आहे, मग आता हे संकट मी इथं संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
जर देव जर तिथं नेणार आहे तर इथं मी सांभाळणार नाही. हालेलुया. जर तिथं मी देव तिथं नेणार नसेल, म्हणजे देव तिथं नेणार आहे हे तुम्हाला माहिती नसेल, तर तुमचा अविश्वास जास्त दृढ होत जाईल. तुम्हाला असं वाटतं अरे देव संपवणार, देव संपवणार, माझं संपलेलं आहे सगळं, मला काही होऊ शकत नाही, काही होऊ शकत नाही. पण जर तुमच्या जीवनामध्ये देवाची योजना माहिती आहे, प्लॅन माहिती आहे, तर निश्चित अर्थाने तुम्हाला ही खात्री पाहिजे की देव माझा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जर देव मला तिथं आशीर्वाद देणार आहे, देवाने जर मला सांगितलंय की मी त्या ठिकाणी इसाकाच्या द्वारे तुला आशीर्वाद देईन, मग इसाकाला देव कसं मारेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इसाकाला देव मारणार नाही. इश्माएलला विभक्त करायला सांगितलं, मग इसाकाला देव कसं मारेल? हे त्याला अब्रामाच्या डोक्यात प्रश्न आले असतील की नाही? कारण का त्याला हे प्लॅन माहिती होतं. तुम्हाला प्लॅन माहित पाहिजे तुमच्या जीवनाविषयी. बाजूला पुन्हा एकदा प्रश्न विचार, तुला देवाची योजना माहिती आहे का? हालेलुया. देवाची योजना वाईट नाही. बाजूला पुन्हा सांग, आपल्या प्रत्येकाविषयी देवाची योजना चांगली आहे. प्रत्येकाविषयी असा कोणीच व्यक्ती नाही या ठिकाणी की त्याच्याविषयी देवाची योजना चांगली नाही. प्रत्येकासाठी देवाचा एक प्लॅन आहे, देवाची एक योजना आहे. मग तुमच्या भविष्यासाठी असेल, तुमच्या लेकरांसाठी असेल, तुमच्या घरासाठी असेल, नोकरीसाठी असेल, तुमच्या बिझनेससाठी असेल. तुम्ही ज्यावेळेस एखादा विश्वास ठेवून एखादा बिझनेस सुरू केला आणि तुम्हाला जर देवाने हे प्लॅन सांगितलं की तुझा बिझनेस मी वाढवीनच वाढवीन, तर निश्चित अर्थाने संकट, समजा एखाद्या महिन्यात तुम्हाला भाडं मिळालं नाही, भाडं देण्यासाठी सुद्धा पैसे नाही, किंवा एखाद्या महिन्यात गिराईकच आलं नाही, किंवा एखाद्या महिन्यामध्ये असं वाटलं की तुम्हाला नाहीच, या महिन्यामध्ये बिझनेसच व्यवस्थित चालला नाही, पण देवाने मात्र तुम्हाला 10 वर्षात पुढचा प्लॅन सांगून ठेवलाय आणि तो तुम्ही एका महिन्यातच डळमळावा अशी देवाची आशीर्वाद इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. मी काय सांगतो लक्षात तुमच्या, जर तुम्हाला देवाने तुम्हाला 10 वर्षानंतर तुमचा बिझनेस करोडोमध्ये वाढणार आहे हे जर अगोदरच सांगितले, तर तुम्ही हजारोमध्ये डळमळले, तर तुम्हाला पुरवठ्यावर विश्वास आहे का? देवाचा पुरवठ्यावर विश्वासच नाही. कारण तुम्हाला करोडोंचा बिझनेस परमेश्वराने सांगितलंय, मी तुला करोडोमध्ये नाही असं देवाने जर तुम्हाला सांगितले, तर तुम्ही हजारामध्ये डळमळायचं कारण नाही. तुम्ही हजारामध्ये असा विश्वास ठेवला पाहिजे की जरी या महिन्यात भाडं देण्यासाठी नाहीये, तरी सुद्धा परमेश्वर पुरवठा करेल 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 करेल, कारण देवाने मला सांगितले करोडोमध्ये मी नेणार. आणि जर तुम्ही हजारात पुरवठा करणार नाही, तर करोडोमध्ये देव कसा नेईल? मग नेईल का परमेश्वर? नाही. पण तुम्हाला हजारोमध्ये विश्वास ठेवावा लागेल आणि म्हणावं लागेल की देवा, त्या करोडोच्या प्लॅनवर माझा विश्वास आहे. हालेलुया. लक्षात घ्या, देवाची योजना तुम्हाला ठाऊक पाहिजे. देवाची योजना ठाऊक नसेल तर तुम्ही आत्ता पुरवठ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. निश्चित अर्थ नाही ठेवू शकत. जर पुरवठ्यावर तुमचा विश्वास असेल तर तुमचा देवाची योजना तुम्हाला माहिती आहे, आणि देवाची योजना अब्रामाला ठाऊक होती. दुसरे करंथीकरास पत्र 9 अध्याय आणि 9 अध्याय 8 वचन आपण वाचू. 9 अध्याय 8 वचन. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 12 अध्याय 9 वचन, त्याचं दुसरे करंथी 12:9. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात शक्ती पूर्णतेस येते, म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस पाऊल अशक्त होता, ज्यावेळेस पौलाला असं वाटलं की माझ्या जीवनामध्ये काहीच होऊ शकत नाही, किंवा अशा भरपूर गोष्टी त्या जीवनामध्ये होत्या, आणि त्या ठिकाणी बायबल स्पष्टपणे सांगतं की मी अशक्तपणाची प्रौढी मिरवली. अशक्तपणाची प्रौढी यासाठी मिरवली मी, कारण का अशक्तपणातच त्याची शक्ती पूर्णत्वास येते हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. जर पौलाला देवाची योजना माहीत नसती तर निश्चित अर्थाने पौल कुठं नाही झाला असता माहिती आहे? पौलाचा रोमचा प्रवास तुम्हाला माहिती आहे? पौलाचा रोमचा प्रवास काय होता? पौलाचा रोमचा प्रवास असा होता की जहाज फुटलं, गलबतं फुटली, त्याच्याबरोबरच्या सगळ्या कैद्याला मारलं जाणार होतं. त्याच्या पूर्वी पण अगोदर जर काही लोकांनी त्याला वाचवलं नसतं तर यहुदी लोक त्याला मारून टाकणार होते. पण तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस तो यरूशलेमला येणार होता त्याच्या अगोदरच परमेश्वराने त्याला सांगितलेलं होतं एका संदेशाद्वारे की तुला यरूशलेमेत धरलं जाईल आणि धरल्यानंतर तू कैसरा पुढे साक्ष देणार आहेस. प्रेज द लॉर्ड. जर कैसरा पुढे पौल साक्ष देणार आहे तर पौलाला मरण येईल का तिथे मध्ये? पौलाला कुठंच मरण येणार नाही. ना यरूशलेममध्ये त्याला ते मारू शकणार होते, ना वाटेत मारू शकणार होते, ना फिलिस्त जो त्याचा त्या ठिकाणी फिलिस्ता समोर त्याला जर नेलं जाणार होतं त्या ठिकाणी त्याला मारू शकणार होते, ना वाटेत गलबत फुटल्यानंतर तो गलबतामध्ये मरणार होता. कुठंच मरणार नव्हता, कारण त्याला कैसरा पुढे साक्ष द्यायची होती, रोम मध्ये जाऊन. प्रेज द लॉर्ड. आणि हे पौलाला ठाऊक होतं, देवाची योजना त्याला ठाऊक होती.
आणि म्हणून देवाची योजना ठाऊक असल्यामुळं पौल कुठेही डळमळला नाही. पौल कुठेही डळमळला नाही. कुठेही जाऊ द्या पौल ज्या ठिकाणी पण गेला त्या ठिकाणी पौलानं त्याच्या शब्दाद्वारे अशी साक्ष दिलेली आहे की जशा प्रकारे हा देवाचा प्लॅन मी सांगतोय त्यांना. हालेलुया. सगळ्या ठिकाणी देवानं त्याला सांगितलं होतं की तू कैसरापुढे काय देणार आहेस, साक्ष देणार आहे. त्याचं गलबत ज्यावेळेस फुटलं ना त्यावेळेस त्याचा जो गलबताचा जो जे नाव फुटली त्यावेळेस नाव गलबत म्हणजे जे जहाज फुटल्यानंतर त्या ठिकाणी जो कॅप्टन होता, जहाजाचा कॅप्टन होता, तो काय करणार होता, तिथल्या सगळ्या कैद्यांना मारून टाकणार होता आणि ते स्वतः उडी मारून पुढे पलीकडे जाणार होते. पण त्या ठिकाणी पौल त्यांना असं स्पष्ट सांगतो की तुम्ही कोणीच मरणार नाही. हालेलुया. कोणालाही मारून टाकण्याची गरज नाही. तुम्ही कोणीच मरणार नाही. आपल्या सगळ्यांचा प्राण परमेश्वर वाचवणार आहे आणि सगळेजण आपण सुखरूप रोमला. हे पौलाला त्यांना सांगितलं, कारण पौलाला हे ठाऊक होतं की मला रोम मध्ये कैसरापुढे साक्ष देण्यासाठी देव घेऊन जातो आणि जर कैसरापुढे साक्ष देण्यासाठी देव येत आहे तर माझा प्राण समुद्रामध्ये जाणार नाही, मी समुद्रामध्ये मरणार नाही. ज्यावेळेस देवाची योजना तुम्हाला ठाऊक असते त्यावेळेस त्याच्या पुरवठ्यावर तुम्ही विश्वास ठेवता, त्याच्या संरक्षणावर विश्वास ठेवता. योजना माहीत पाहिजे. बाजूला सांगा, योजना माहीत पाहिजे. योजना माहीत नसेल तर तुम्ही काय करू शकत नाही. योजना माहीत नसेल तर तुम्हाला पुरवठ्यावर तात्कालीन गोष्टी घडणारे संकट आहेत. तात्कालीन गोष्टी विचलित करतात माणसाला. तात्कालीन गोष्टी काय करतात, डोकं खराब करतात. तात्कालीन गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की यार देव काम करणार की नाही करणार, देव चमत्कार करेल की नाही करेल, देव ह्या गोष्टी करेल की नाही करेल, भरपूर काय असतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही हे सगळं परमेश्वर करणार नाही आणि निश्चित अर्थाने परमेश्वर मला तिथं नेणार नाही. पण जर योजना माहीत असेल, त्या योजनेवर तुमचा विश्वास असेल तर तात्कालीन कितीही संकट येऊ द्या, तात्कालीन कितीही मोठ्या अडचणी येऊ द्या, तात्कालीन कितीही मोठ्या परिस्थितीत तुम्ही जा, पण परमेश्वर तुम्हाला तिथं नेणार. हालेलुया. आणि तिथल्या योजनेसाठी देव तुम्हाला तयार करतो आणि निश्चित अर्थाने योजना तुम्हाला माहीत पाहिजे. 23:20 आपण वाचू एक वचन. पुन्हा एकदा जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिकाने कार्य कराव्यास जो समर्थ आहे. हालेलुया. पुरवठ्याचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी अभिवचन आहे की आपल्यामध्ये तो निश्चित अर्थाने आपल्या मागण्या आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा देव आहे आणि म्हणून त्याच्या पुरवठ्यावर आपला विश्वास असायलाच हवा. जशा प्रकारे मी सुरुवातीला सांगितलं की त्याची ओळख तुम्हाला असायला हवी तर तुम्ही त्याच्यावर काय ठेवू शकता, त्याच्या पुरवठ्यावर विश्वास ठेवू शकता. दुसरी गोष्ट त्याच्या योजना तुम्हाला माहिती असाव्यात तर त्यावरच तुम्ही त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू शकता आणि पुरवठादार तो आहे हे तुम्हाला माहिती पडतं. त्याच्यानंतर आपल्याला परमेश्वराचा परीक्षांच्या मध्ये देवाचा हेतू किंवा पुरवठा करत असताना तो आपला हेतू किंवा आपली योजना सिद्ध करत असतो. वाचा माझ्याबरोबर मार्काचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 43वा वचन. मार्क 14:43. तो बोलत आहे इतक्यात 12 पैकी एक जण म्हणजे यहूदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोंडे घेऊन आली. 43 पासून 50 पर्यंत वाचायचं आहे. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यास अशी खूण सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरावर नीट बंदोबस्ताने घेऊन जा. तो आल्यावर लागलीच त्याच्याकडे गेला आणि गुरुजी असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली. त्याच्या शेजारी जे उभे होते ते त्याच्यापैकी एकाने तलवार बसली आणि प्रमुख याजकाच्या चांगल्यावर वार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, एखाद्या लुटारूंवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धराव्यास बाहेर पडला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हाबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही, परंतु शास्त्र पूर्ण व्हावे म्हणून हे असे घडत आहे. तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले. हालेलुया. काय लिहिले त्या ठिकाणी? शास्त्रलेख पूर्ण व्हावे म्हणून असे घडत आहे. हालेलुया. ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस अडचणी येतात, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी हलतात ना, असं काहीतरी वरखाली होतं, त्यावेळेस तुम्हाला हे गोष्टी लक्षात ठेवा की देवाचा हेतू आहे. देव तुम्ही त्या संकटातून जावं यासाठी तो तुम्हाला घेऊन जावं. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असू दे, येशूच्या ज्या भविष्यवाण्या त्या जीवनामध्ये लिहिले गेले होते त्याच्याविषयी, त्या सगळ्या पूर्ण होण्यासाठी हे सगळं झालं.
त्याला त्याला शास्त्री पुरुषांच्या द्वारे धरून दिलं जाणं, त्याच्यानंतर त्याला लुटारूंसारखं धरणं, त्याच प्रकारे शिपाई त्याला येऊन धरणं, यहुदानं चुंबन घेणं आणि त्याच्या शिष्यानीच त्याला धरून देणं, त्याच्यानंतर पेत्रानी तलवारीनं कान छाटणं, त्या ठिकाणी सर्व शिष्य सोडून पळून जाणं, या सगळ्या भविष्यवाणी होत्या. हे सगळं काही अगोदरच लिहून ठेवलेलं होतं. काही भविष्यवाणी 700 वर्ष अगोदर, काही 1000 वर्ष अगोदर, काही 800 वर्ष अगोदर, हे सगळं काही सांगून ठेवलं होतं देवाने. आणि हे सगळं पूर्ण होण्यासाठी हे सगळं चाललं होतं. पेत्राला हे माहित नव्हतं, शिष्याला हे माहित नव्हतं. हे सगळं कोणाला ठाऊक होतं? हे सगळं येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. आणि येशू त्या ठिकाणी म्हणतो की शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी हे सगळं होत आहे. हालेलुया. तुम्ही देवाची हेतू, देवाची योजना, जसं मी अगोदर सांगितलं, देवाची योजना तुम्हाला माहित पाहिजे. तात्कालीन वेळेस ज्यावेळेस आपण हलतो, ज्यावेळेस आपल्याला आपलं डोकं थोडंसं बधीर होतं, आपल्याला असं वाटतं हा आता देव काही काम करत नाही. इस्रायल लोक हल्ले माहिती. इस्रायल लोक कुठं हल्ले? पाणी नव्हतं त्यावेळेस. पाणी नव्हतं ना, त्यांना पाणी प्यायला नव्हतं. ते म्हणाले की तू आम्हाला रानामध्ये मारण्यासाठी आणलेलं, आम्हाला मिश्रात काही कपडा नव्हते का मारण्यासाठी, म्हणाल ना. ते तांबडा समुद्र ज्याने दुबावलेला पाहिला होता, तेच लोक दगड घेऊन मोशेवरती उठले माहिती तुम्हाला. आणि तेच म्हणाले की तू आम्हाला मारण्यासाठी या ठिकाणी आणलीस. पण त्यांना हेतू समजला नव्हता, त्यांना हेतू कळाला नाही. ज्यावेळेस हेतू कळाला असता तर त्या ठिकाणी त्यांनी दगड उचलले नसते. ते हल्ले हे गोष्ट ठीक आहे, हल्ले ही गोष्ट ठीक आहे. म्हणजे का? कारण आपण विचलित होतो, आपलं मानवीय बुद्धी आहे, त्यामुळे आपण विचलित निश्चित अर्थाने होणार. आणि त्या ठिकाणी येशू सोडून सगळेजण बिथरले. कोण बिथरलं? पेत्र बिथरला. एकदम येशू बरोबर प्रिय शिष्यांच्या मध्ये असणारा पेत्र होता तो. आणि पेत्र सुद्धा त्या ठिकाणी काय झाला? बिथरला. किंवा पेत्र सुद्धा त्या ठिकाणी हल्ला. त्याला सुद्धा वाटाय माझ्या येशूला धरताय तुम्ही. त्यांनी कान छाटला त्याचा, माहिती आहे? शिपायाचा त्यांनी काय छाटला? कान छाटून टाकला. सर्व शिष्य पळून गेले. त्यांना असं वाटलं अरे येशूला धरलं म्हणजे सगळं काय संपलं. लक्षात घ्या, आपण बिथरतो, आपल्याला कंटाळतो, आपल्याला असं वाटतं की नाही आता काय होतंय, आता कशा प्रकारे परमेश्वर पुरवठा करेल, कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करेल. पण लक्षात घ्या, परमेश्वर त्याच ठिकाणी आपल्याला सांगत आहे की हे सगळं देवाचा हेतू आहे की आपण संकटातून जावं, आपण अडचणीतून जावं, आपला विश्वास अधिक दृढ व्हावा. देव हे दाखवून देतो, वारंवार दाखवून देतो की मी पुरवठा करणारा आहे. हालेलुया. जगातला कोणताही सोर्स असू द्या, जगातला कोणताही सोर्स असू द्या, त्या सोर्सला हलवण्याचं काम कोण करतो माहिती आहे? देव करतो. हालेलुया. जगातल्या प्रत्येक गोष्टीचे कंट्रोल त्याच्याकडे आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला हेतू माहित पाहिजे. तात्कालीन वेळेस तुम्हाला काय पाहिजे? हेतू माहित पाहिजे की हे का घडत आहे, हे का घडत आहे. तुम्ही विचार केला ना तर तुम्ही विचलित होणार नाही. अब्राम विचलित झाला नाही, याचं सर्वात मोठं कारण काय माहिती आहे? की अब्रामाला योजना माहित होती, अब्रामाला हेतू माहित होता आणि म्हणून विचलित झाला. अब्राम शांत राहील आणि शांतपणे तो आपल्या मुलाला काय म्हणतो माहिती आहे? की देव पाहून दे. हालेलुया. देव पाहून दे. तो विचलित न होण्याचं कारण सगळ्यात मोठं काय माहिती आहे? कारण तो त्याला हेतू माहिती होता. देव ह्या घटनांच्या मध्ये देव काम करत आहे हे त्याला माहिती होतं. ज्यावेळेस आपल्याला हे माहिती होतं त्यावेळेस आपण हलत नाही, त्यावेळेस आपण विचलित होत नाही, त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारे देवाविरुद्ध कुठलीही गोष्ट बोलत नाही, देवाविरुद्ध कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम आपण करत नाही. कारण पुरवठादार परमेश्वर आहे आणि निश्चित अर्थाने तो पुरवठादार राहणार आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या पुरवठ्यावर तुमचा विश्वास असताना तुम्हाला हेतू माहित पाहिजे. कारण हेतू अब्रामाला माहिती होता. उत्पत्तीचा 17वा अध्याय आणि 15-17 मध्ये आपल्याला हेतूविषयी वाचायला मिळतं. अब्रामाला जो हेतू माहिती होता ना त्याच्याविषयी वाचायला मिळतं. तुम्ही नंतर वाचा ते घरी जाऊन. 17वा अध्याय 15 ते 17, 22वा अध्याय 1 ते 17 मध्ये अब्रामाला हेतू माहिती होता. हे त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्तीचा 35वा अध्याय 5 ते 7 मध्ये आपण वाचूया. मग त्यांनी कूच केली आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलाच्या पाठीस लागले नाही. या प्रकारे याकोब आपल्या बरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज म्हणजे बेथेल येथे येऊन पोहोचला. त्यांनी एक वेदी बांधली व त्या स्थळास एल बेथेल, बेथेलचा देव हे नाव दिले, कारण तो आपल्या भावापासून पळून चालला असता येथेच देव त्याला प्रगट झाला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांना, याकोबाला देवाचा हेतू माहित होता. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाने काय केलं? त्याचं रक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देवाने त्याचं काय केलं? 28व वचन त्याचं जर वाचलं 28 तोच अध्याय 35-28. इसाकाचे वय 180 वर्षाचे होऊन
त्याने प्राण सोडला तर तो बऱ्या वयाचा म्हणून मृत्यू पावला आणि स्वजना जाऊन मिळाला. त्याचे मुलगे या ठिकाणी आपल्याला याकोबाच्या जीवनात सुद्धा हेतू माहिती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसा अब्रामाला हेतू माहिती होता तसा याकोबाला पण हेतू माहिती होता तात्कालीन वेळेस. बरं, मी तात्कालीन संकटाविषयी माहिती आहे आणि मी योजनेविषयी जे सांगितलं ते तुम्हाला पुढच्या योजनेविषयी सांगितलं. आणि हेतू तात्कालीन वेळ म्हणजे ज्यावेळेस आपण विचलित होतो ना त्यावेळेस आपण तो पुरवठादार आहे हे आपल्याला माहित पाहिजे, तर तुम्ही विचलित होणार नाही. तर तुम्ही स्थिर राहाल, खंबीर राहाल आणि मजबूत राहाल. म्हणाल की देव सगळ्यातून मला बाहेर काढेल. हालेलुया. जर तुम्हाला हेतू माहित नसेल तर मात्र तुम्ही विचलित व्हा. देवाविरुद्ध बोलाल, देवाच्या विषयी काहीतरी चुकीचं बोलाल. आणि योबाला तशा प्रकारे योबाला हेतू माहिती होता का देवाचा? माहिती होता? हो, योबाला हेतू माहिती होता. योबाला माहिती होतं का की देव संकटातून बाहेर काढेल? योबाला माहिती होतं की देव संकटातून बाहेर काढेल. योबाला माहिती होतं का देवाची योजना काय आहे ते चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. देव माझी परीक्षा घेत आहे हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. त्याला माहिती होतं का की देव याच्यातून सुद्धा बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे? निश्चित अर्थाने त्याला माहिती होतं की देव याच्यातून सुद्धा बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे आणि देवाने त्याला बाहेर पण काढलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतात, जीवनाचा हेतू समजतो, देवाचा हेतू समजतो, देवाची योजना समजते, देवाची ओळख तुम्हाला होते आणि त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ कळू लागतो. कारण परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय करू इच्छितो. कारण प्रोव्हायडर जो कोण आहे, जर प्रोव्हायडर कोण आहे हे समजायचं असेल तर तुम्हाला जीवनाचा अर्थ कळायला पाहिजे. माझ्या बरोबर योहानाचा 12वा अध्याय आणि 25वा वचन. 12 अध्याय योहान 12. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. त्याच्यानंतर मत्तेचा शुभवर्तमान 10वा अध्याय 37 वचन. 37 ते 39. मत्ते 10 37 39. 37 पासून 39. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखिला तो त्याला जगवेल आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमाविला तो त्याला राखील. प्रेज द लॉर्ड. देवाच्या यहोवा यीरे असण्याचं सर्वात मोठं गमक या ठिकाणी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला हे ज्यावेळेस समजलं यहोवा यीरे आहे, जब परमेश्वर पुरवठा करणार आहे, ही गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला समजते ना त्यावेळेस तुम्ही क्षुल्लक गोष्टीसाठी केवळ विश्वास ठेवणार नाही. तुम्ही सर्वात मौल्यवान आपल्या जीवनात कोणती गोष्ट आहे? मौल्यवान काय आहे? सगळ्यात मौल्यवान आपल्या जीवनामध्ये काय आहे? आपला जीव आहे, आपला प्राण आहे. लक्षात घ्या, काय आहे? आपला प्राण आहे. जर प्राण गेला तर सगळं संपलं, सगळं शून्य झालं. आपण कुठंच काहीच करू शकत नाही. आपला प्राण गेला तर आपल्या जीवनातली जे आपल्याला उद्या मिळणार आहे, आजच प्राण गेला तर उद्या मिळण्याची संबंधच येत नाही. संबंध येईल कशाची? संबंधच येत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी प्राणांसाठी सुद्धा तो पुरवठा करणार आहे. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला सांगितले. हालेलुया. या गोष्टीवर विश्वास ठेवायला सांगितले आणि हीच गोष्ट विश्वासदाराच्या जीवनासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय तुम्हाला? विश्वासदाराच्या जीवनासाठी अतिशय महत्वाचं काय आहे? मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपला आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? कारण तो आपल्या जीवासाठी काय मोबदला देईल? तो आपल्या आत्म्यासाठी काय मोबदला देईल? देवाला आपण कोणताच मोबदला देऊ शकत नाही. या ठिकाणी जो कोणी मला अनुसरतो, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्यानं आपला वधस्तंभ घ्यावा आणि माझ्या मागे यावं, यासाठी की त्याला हे कळावं की माझा प्राण जरी गेला तरी परमेश्वर मला परत देणार देवा. हालेलुया. हालेलुया. लोक त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवू शकत नाहीत. लोक कशासाठी विश्वास ठेवतात? मला पेन मिळेल, मला हेडफोन मिळेल आणि मला मोबाईल मिळेल आणि एक गोष्ट आहे, ठीक आहे, हे चांगला विश्वास आहे, मी वाईट म्हणत नाही या गोष्टीला. मला गाडी मिळेल, मला बंगला मिळेल, मला पैसा मिळेल, मला बँक बॅलन्स मिळेल, मला मुलगा मिळेल, मला मुलगी मिळेल आणि मला लग्न करण्यासाठी माझं लग्न होईल आणि असं नोकरी मिळेल, बिझनेस चांगला चालेल आणि मला या ठिकाणी दुकान मिळेल, दुकानाचा गाळा मिळेल आणि माझा या महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खूप फायद्याचा बिझनेस होईल आणि अशा पुष्कळ काही काही गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीसाठी विश्वास. ज्यावेळेस प्राणाची गोष्ट
गोष्ट येते त्यावेळेस मात्र म्हणतो देव प्राणांचं रक्षण करणार आहे. हो, देव जास्त करून आपल्या प्राणाची काळजी त्याला जास्त आहे. जीवनातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा प्राणांची जास्त काळजी आहे आणि त्याची इच्छा आहे की आपला वधस्तंभ घेऊन आपण त्याच्या मागे चालावं. हालेलुया. आणि त्याच्यावर हा विश्वास ठेवा, जो देव मोबाईल देऊ शकतो तो माझा प्राण सुद्धा सांभाळणारा देव आहे. हालेलुया. कारण जो व्यक्ती पुरवठ्यावर त्याचा विश्वास ठेवतो ना, तो कधीच येशूला न सोडण्याचं कारण काय माहिती आहे? कधी सोडणार नाही तो येशूला. जर त्याला ही गोष्ट माहिती असेल की जर येशूवर विश्वास ठेवत असताना जरी माझा प्राण गेला तरी तो मला परत देईल, तोच व्यक्ती त्याच्यावर खरा पुरवठा म्हणून विश्वास ठेवतो. हालेलुया. समजतं मी काय सांगतो? नाहीतर बरीच लोक काय म्हणतात की येशू कुठपर्यंत येशू, जोपर्यंत लोकांना माहिती होत नाही तोपर्यंत येशू माझा. ज्या दिवशी लोकांना माहिती होत ना त्यावेळेस मी येशूचा नाही. पेत्र काय म्हणाला माहिती आहे? काय म्हणाला पेत्र? मी येशूला ओळखत नाही म्हणाला ना पेत्र. पेत्र कोण होता? पेत्र साधारण माणूस होता. पेत्र येशूचा शिष्य होता. दुसरा कोणाचा शिष्य होता? कोणाचा शिष्य होता? येशू ख्रिस्त. ज्या येशूवर आपण विश्वास ठेवलाय त्या येशूचा काय होता तो? आपण येशूला पाहिलं नाही, पेत्राने येशूला पाहिलं होतं. आपण येशूचा आवाज ऐकला नाही, पेत्राने येशूचा आवाज ऐकला होता. आपण येशूचे चमत्कार स्पष्ट पाहिले नाहीत, पण पेत्राने स्पष्ट चमत्कार पाहिले होते येशूचे. पेत्र येशू बरोबर पाण्यावर चाललेला होता. हालेलुया. पेत्र येशू बरोबर एकत्र जेवण करत होता. 3.5 वर्ष येशू ख्रिस्ता बरोबर पेत्र राहिला होता. येशूच्या मागे आपलं जाळी नाव सगळं सोडून, काम धंदा सोडून येशूच्या मागे निघाला होता. आणि पेत्राने हे पण म्हणलं होतं की माझा प्राण गेला तरी मी तुम्हाला नाकारणार नाही. आणि तरी सुद्धा पेत्र काय म्हणाला? मी त्याला ओळखत नाही. माहिती तुम्हाला, जर पुरवठा करणारा देव आहे ह्या गोष्टीवर विश्वास आपण ठेवतो ना त्यावेळेस तिथं खरा प्रसंग येतो की ज्यावेळेस लोकांना माहिती होतं की तुम्ही येशूवर विश्वास ठेवताय, लोकांना कळतं की तुम्ही येशूचे चेले आहात, येशूचे शिष्य आहात, लोकांना माहिती होतं की तुम्ही चर्चला जाताय, त्यावेळेस मात्र पुरवठा करणारा ही गोष्ट आपल्या जीवाचा तो पुरवठा करू शकतो ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. हालेलुया. जो देव मला केवळ आजार माझा बरा करतो, मला मोबाईल देतो, मला गाडी देतो आणि मी माझ्या जीवनामध्ये सर्व बिझनेस माझा व्यवस्थित चाललेला आहे, हे सगळं देव देतो, हे ठीक आहे इथंपर्यंत. पण ज्यावेळेस लोकांना माहिती होतं आणि लोक प्रश्न विचारतात, अरे देव तू ख्रिश्चन झालायस का? तू येशूला स्वीकारलेस का? आणि येशूच्या मागे चालत का? हो, मी चाललोय. तू मारलंस तरी देव माझा जीव मला परत देणार. हालेलुया. तू माझा जीव घेतलास तरी मला येशू माझा जीव परत देईल. कारण तो केवळ मोबाईल देणारा देव नाही, तो जीव पण परत देणारा देव, तो प्राण पण परत देणारा देव, तो आत्म्याचा नाश माझा करणार नाही, तो माझा यहोवा यिरे आहे. ही गोष्ट जीवनाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. नाही तर तुम्ही काय ठेवाल? फक्त तुम्ही पेन आणि मोबाईल साठी लोक विश्वासणारे एवढ्यासाठी विश्वास होतो. लोकांचा विश्वासणाऱ्यांचा मॅक्झिमम विश्वासणाऱ्यांचा विश्वास जगातल्या गोष्टी मिळण्यासाठीच आहे. बरं, आत्म्यासाठी लढाई करणारे खूप कमी आहेत. मेलेले त्यांना मेलेले पुरत आहेत. नुसता मेलेल्यांच्या मंडळीत त्यांना बायबलमध्ये असं लिहिले की हे असे मेलेले जे आहेत ते मेलेल्यांच्या मंडळीमध्ये त्यांना विश्रांती मिळेल. मेलेल्यांच्या मंडळीमध्ये असणारे लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये राहू नका, त्यांच्यातून बाहेर निघा. जर खरा पुरवठादार कुठं समजतो की ज्यावेळेस तुम्ही लोकांसमोर हे कबूल करता की मला मरण आले बेहतर तरी येशू माझा देव आहे. हालेलुया. कारण माझा प्राण गेला तरी माझ्या फॅमिलीची काळजी घेणारा देव आहे. माझा प्राण गेला तरी मला परत प्राण देईल. हे परमेश्वर, माझा परमेश्वर इतका समर्थ आहे. ही गोष्ट तुम्हाला माहिती होते ना त्यावेळेस तुम्ही धाडसानं बोलता. त्यावेळेस तुम्हाला संपत्तीची काळजी नसते, लोक मला समाजातून बाहेर काढतील याची काळजी नसते, मला लोक नावं ठेवतील याची काळजी नसते, मला ख्रिश्चन म्हणतील याची काळजी नसते, तुम्हाला लोक म्हणतील असं अरे तू परदेशातून आला का असं म्हणतील याची काळजी नसते, लोक कशाची काळजी नसते. कारण तुम्हाला माहिती आहे माझा देव पुरवठा करणार आहे. मला रॅशन दिलं नाही तरी पण माझा देव घरात आणून मला रॅशन देईल, हे तुम्हाला माहिती असतं. प्रेज द लॉर्ड. माहिती असतं का? खरी गोष्ट आहे, लक्षात घ्या. पुरवठादार म्हणून लोक नुसतं यहोवा यिरे म्हणणं आणि हे एवढं सोपं राहिलेलं नाही. आत्ताच्या काळात नुसतं म्हणणं मी येशूवर विश्वास ठेवतो, पण तुम्ही लोकांसमोर कबूल करत नाही. आणि भले मोठे स्ट्रॉंग विश्वासणारे आपली स्वतःची ओळख लपवून ठेवतात. माहिती तुम्हाला, अंत्यपदात सापासारखा मी चतुर आहे, इतके चतुर न होऊ सापासारखे.
इतके चतुर व्हायला सांगितलेलं की आपल्याला मी येशूला ओळखतो हीच गोष्ट नाकारायची. इतके चतुर व्हायला आपल्याला सांगितलेलं नाही. इतके चतुर बनतात विश्वासणारे. काय चतुर बनतात? मागील 2 महिन्यापूर्वी एका व्यक्तीच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो त्या ठिकाणी, आणि तो विश्वासणार आहे, मी चांगल्या प्रकारे त्याला ओळखतो. आणि बाजूवाल्याला मी सांगितलं, त्यांना माहिती आहे, म्हणजे तिथल्या ऑफिसमधल्या लोकांना माहिती आहे की मी देवाचा सेवक आहे, मी पास्टर आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं, अहो ते नाही का ते प्रार्थनेला येणारी व्यक्ती आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही? कोण प्रार्थनेला येते? तो माणूस मला विचारतो प्रश्न, म्हणजे ऑफिसमधला मनुष्य. त्याच्या शेजारी 2 वर्षापासून ती एकत्र काम करत आहेत. किती वर्षापासून? 2 वर्षापासून एकत्र काम करत, एकाच ऑफिसमध्ये रोज भेटतात एकमेकांना. आणि त्यांनी मला प्रश्न, कोण प्रार्थनेला येतो? तो म्हणला, मी. तो काय व्यक्ती? तो म्हणला, तो प्रार्थनेला येतो? कुठे? चर्चमध्ये. चर्चमध्ये? कधीपासून? म्हटलं, खूप दिवसापासून येतो. आजपर्यंत त्यांनी मला कधीच सांगितलं नाही. 2 वर्षापासून ऑफिसमधल्या एकाही माणसाला माहित नाही की तो विश्वासणार आहे. अतिशय दुर्दैवाची वाईट गोष्ट आहे ना तुम्हाला. पुरवठादार आहे म्हणून तुम्ही पेनासाठी मोबाईलसाठी विश्वास ठेवा, लोक बिझनेससाठी विश्वास ठेवा, पण पुरवठादार तुमच्या प्राणांचं नाही का तो? प्रेज द लॉर्ड. तुमचा आत्मा तुम्हाला परत नाही देऊ शकत का तो? हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला जगाने नाकारलं तर तुम्हाला दुसरे नातेवाईक नाही देऊ शकत तो? हालेलुया. नाही देऊ शकत. जर नातेवाईक तुमच्या मदतीला नाही आले तर तुमच्या मदतीला तो पाठवेल का नाही कुणाला दुसऱ्याला, याच्यावर तुमचा विश्वास नाही. नाही लोकांचा विश्वास. पुरवठादार फक्त तिथंच आहे का? फक्त पैसा देण्यापर्यंतच तू पुरवठादार आहे का? नाही. पुरवठादार तो प्रत्येक गोष्टीमध्ये पुरवठादार. तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. हालेलुया. मला त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं की तू ही चूक केलीस. आपल्या चर्चा विश्वासणार नाही दुसऱ्या. तुम्ही लगेच शोधाशोध करू नका कोण आहे. प्रेज द लॉर्ड. पण एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांना बरेच लोक असे आहेत की जे साक्ष देत नाहीत, सांगतच नाही. का सांगत नाहीत? समाजाला घाबरतात, लोकांना घाबरतात, आणि त्यांना असं वाटतं मला बाहेर काढतो ना, बाहेर काढलं. हालेलुया. कारण तुमचा देव सगळ्या गोष्टीत पुरवठा करणार. मी तुमच्या साक्ष देणारा माणूस आहे. मी उभा आहे ना या ठिकाणी, मी पाहिलेलं आहे की मी पुरवठा परमेश्वर करतो म्हणून. मी पाहिलेलं आहे. गाव विरोधात झाल्यानंतर माझं एक असं कुटुंब आहे की ज्या संपूर्ण गावातून एकटंच आमचं कुटुंब विश्वास होते येशू ख्रिस्तावर. एकटंच फक्त. आज आमच्या गावामध्ये चर्च आहे, आज आमच्या गावामध्ये आज त्या ठिकाणी मंडळी भरते, आज लोक विश्वासणारे एकत्र येतात, आराधना करतात. पण माझ्या घरात आराधना बंद पाडण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आलं होतं. माझ्या घरातली प्रार्थना बंद पडण्यासाठी गाव एकत्र आलं होतं. नळावर ते पाणी भरायला देत नव्हते. घरामध्ये तिथं दुकानावर गेलं तर राशन देत नव्हते. आणि गावात खेड्यातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की एकच गावामध्ये गिरण असते आणि तो सरकारी नळ असतो. त्याच्यानंतर एखादं थोडेसे दुकानं असतात की ज्या, आणि जे सगळं बंद झालं की सगळंच बंद, खाण्यापिणं सगळं बंद. पण अशा परिस्थितीत माझ्या फॅमिलीने विश्वास ठेवला आणि तिथं विश्वास ठेवून आम्ही टिकलेलो आहोत. आणि आम्हाला माहिती आहे पुरवठादार कसा. पुरवठादार चांगल्या प्रकारे तो प्रत्येक गोष्टीत पुरवठा करतो आणि प्राणांच्या बाबतीत सुद्धा काय करतो तो? पुरवठा. हालेलुया. आणि म्हणून ही गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक पाहिजे. सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला परमेश्वर सेनांचा परमेश्वर म्हटलेला, सेनाओं का यहोवा म्हटलेला आपल्या देवाला. काय म्हटलेलं आहे? सेनाओं का यहोवा. का सेनाओं का यहोवा म्हटले? प्रेज द लॉर्ड. त्या जो सेना आहे मोठी आहे का? त्या जो सेना आहे मोठी, सेना जे जवळ असते ना त्याला तो सेनांचा परमेश्वर असं म्हटलं जातं. पण त्याच्या सेना कोणती सेना आहे तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे तुम्हाला सेना कोणती आहे? कोणती सेना आहे? देवदूत आहे त्याजवळ. आपल्याला असं वाटेल की त्याजवळ काय आहेत? देवदूत आहे. पण तुम्हाला माहिती आहे की या जगातली त्याची जी सेना आहे, या जगातली प्रत्येक गोष्ट त्याची सेना आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्ट त्याची सेना आहे. वारा त्याची सेनेसाठी त्याच्यासाठी काम करतो. कोणासाठी काम करतो? वारा त्यासाठी काम करतो. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, वारा त्यासाठी काम करतो. पाऊस त्याच्यासाठी काम करतो. पाणी त्याच्यासाठी काम करते. अग्नी त्याच्यासाठी काम करतो. ढग त्याच्यासाठी काम करतो. सूर्य त्याच्यासाठी काम करतो. चंद्र त्याच्यासाठी काम करतो. समुद्र त्याच्यासाठी काम करतो. प्राणी त्याच्यासाठी काम करतात. पशु पक्षी त्याच्यासाठी काम करतात. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. ज्यावेळेस देव पुरवठा करणार असतो ना, त्यावेळेस या सगळ्यांच्या द्वारे तो पुरवठा करू शकतो. सगळ्यांच्या द्वारे तो हवेद्वारे पुरवठा करू शकतो. बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मी उत्तरेला म्हणेन देऊन टाक, मी दक्षिणेला म्हणेन अटकाऊ करू नको. हालेलुया. मी काहीही सांगणार, मी कोणालाही सांगू शकतो. तो वाऱ्याला म्हणेन की जाऊ माझ्या सेवकाला नेऊन दे. कावळ्याला सांगितलं परमेश्वराने. एलियाला काय सांगितलं? एलियाद्वारा कोणाद्वारे पुरवठा केला देवाने? कावळ्याद्वारे. कावळ्याला काय सांगितलं? जा माझा सेवक उपास आहे, त्याला जाऊन मांसाचा तुकडा दे नेऊन. आणि दिला परमेश्वर. हालेलुया. दिला का नाही दिला? परमेश्वराने मांसाचा तुकडा आणून दिला. आणि कसा आणून दिला? रोज आणून देत होता. कावळा कधी आणून देत नाही. सारपतीतील विधवेकडे परमेश्वराने एलियाला पाठवला. त्याला विधवेकडे जा, विधवा तुझ्यासाठी काम करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 12 परमेश्वरासाठी काम करतो. अग्नी त्यासाठी काम करते. योना ज्यावेळेस ऐकायला तयार नव्हता, त्यावेळेस परमेश्वराने समुद्राला त्याची सेना बनवलं. लक्षात घ्या, माशाला त्याची सेना बनवलं. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की समुद्र त्याचं ऐकेल. समुद्राने ऐकलं. समुद्रामध्ये लाटा उसळल्या. आणि त्यानंतर जहाज बुडू लागला. आणि माशाच्या पोटामध्ये 3 दिवस योनाला टाकण्यात आला. आणि माशाला ज्यावेळेस आज्ञा दिली, त्यावेळेस मासा परत येऊन उलटी करतो. आणि योना परत एकदा समुद्राच्या किनाऱ्यावरती येतो. हालेलुया. परमेश्वर कोणालाही सेना म्हणून तुमच्यासाठी वापरू शकतो. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे? सेना का यहोवा किंवा प्रोव्हायडर म्हटलेलं आहे. तो प्रोव्हाइड करणारा परमेश्वर आहे. यहोवा यिरे आहे. आणि तो यहोवा यिरे असाच नाही, लक्षात घ्या. यहोवा यिरे तो कोणत्याही गोष्टीद्वारे पुरवठा करू शकतो. जगातल्या कोणत्याही माणसाला तो सांगू शकतो, आज्ञा देऊ शकतो, त्याला एका क्षणामध्ये पालटू शकतो. वाऱ्यासाठी, कुठल्याही प्राण्यांसाठी, कुठल्याही पशुपक्षासाठी त्याची आज्ञा पाळणं भाग आहे. हालेलुया. त्याची आज्ञा त्याला पाळावीच लागेल. हालेलुया. आणि बायबल स्पष्टपणे सांगतो की सूर्य त्याचं सांगूनच, त्याचं ऐकूनच अस्तात जातो. तो सूर्याला थांबवू शकतो, चंद्राला तुमच्यासाठी थांबवू शकतो. जगातल्या कोणत्याही गोष्टीसाठी तो तुम्हाला पुरवठा करण्यासाठी सांगू शकतो. आणि म्हणून पुरवठा करण्यासाठी, पुरवठा म्हणून आपण ज्यावेळेस त्यावर विश्वास ठेवतो, यहोवा यिरे म्हणून विश्वास ठेवतो, त्यावेळेस या सर्व सामर्थ्य गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की माझ्यासाठी देव लोकांना आज्ञा करेल, माझ्यासाठी देव वाऱ्याला आज्ञा करेल, माझ्यासाठी देव लोकांना आज्ञा करेल, माझ्यासाठी देव परिस्थितीला आज्ञा करेल, माझ्यासाठी देव या घरातल्या गोष्टीला आज्ञा करेल, माझ्यासाठी देव वेगवेगळ्या परिस्थितीला आज्ञा करेल, पशुला आज्ञा करेल, पक्षीला आज्ञा करेल. आणि माझं देव गरज भागवेल. माझ्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करेल. हालेलुया. तो यहोवा यिरे आहे. प्रभू करो तुम्हाला यहोवा यिरे समजण्यासाठी अधिक मदत करो, सहाय्य करो. या आपण यावेळेस आपले डोळे बंद करू.